राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुणे जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2024 ते 25 च्या 948 कोटी रुपये, अनुसूचित जाती योजनेअंतर्गत 135 कोटी आणि आदिवासी उपाय योजनेअंतर्गत 45 कोटी 84 लाख रुपये अशा एकूण 1128 कोटी 84 लाख रुपयांचा प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे। बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, मंत्रालयातून सामान्य प्रशासनाचे विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते। सर्वसाधारण योजनेअंतर्गत ग्रामीण विकास जनसुविधा 125 कोटी, नागरी सुविधांच्या बळकटीकरणासाठी 141 कोटी, आरोग्य सुविधा 51 कोटी 16 लाख, रस्ते विकास 105 कोटी, अपारंपरिक ऊर्जा व ऊर्जा विकास 95 कोटी, पर्यटन विकास 53 कोटी 44 लाख, हरित महाराष्ट्र 62 कोटी, महिला बालकांचे सशक्तीकरण 28 कोटी 44 लाख, गतिमान प्रशासन 75 कोटी 84 लाख, कौशल्यपूर्ण रोजगार निर्मिती 16 कोटी 65 लाख, शैक्षणिक दर्जा वाढीसाठी पायाभूत सुविधांवर भर 47 कोटी 40 लाख, क्रीडा कलागुणांचा विकास 30 कोटी 20 लाख आणि नाविन्यपूर्ण योजनेसाठी 41 कोटी 86 लाख रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे। सर्वसाधारण योजनेअंतर्गत 2023 ते 24 या वर्षात 590 कोटी रुपये म्हणजेच 83.72% निधी खर्च झालाय। राज्यात पुणे जिल्हा प्रशासकीय मान्यता व वितरित निधीच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे। अनुसूचित जाती उपाय योजनेअंतर्गत 12.80% आणि आदिवासी उपाय योजनेअंतर्गत 52.95% निधी खर्च करण्यात आला आहे। मार्च अखेर 100% निधी खर्च करण्याचं नियोजन करण्यात आलंय, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर देशमुख यांनी यावेळी दिली। विविध यंत्रणांची मागणी लक्षात घेता 2024 ते 25 साठी 369 कोटी रुपये अतिरिक्त निधी आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय। बैठकीस मुंबई येथील उपमुख्यमंत्री महोदयांच्या समिती कक्षातून आमदार दिलीप मोहिते पाटील, सुनील शेळके, अतुल बेनके, दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार उमा खापरे, दत्तात्रय भरणे, अशोक पवार, ॲडव्होकेट राहुल कुल, सिद्धार्थ शिरोळे, अश्विनी जगताप, जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।